नमस्कार। आज दिनांक 7 मे 2015। आजची तिथी वैशाख वद्य तृतीये सह चतुर्थी, वार गुरुवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। 2 दिवसांआधी सिटी न्यूजने सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडवणारी बातमी प्रसारित केली। या बातमीने सगळ्यांना दाखवून दिलं की सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं कशा प्रकारे होतात। सिटी न्यूज वरून सदरचं वृत्त प्रकाशित होताच या निकृष्ट कामावर हातोडा चालवण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे। शहरातील वलगाव रोडवर रस्ता चौपदरीकरणाचं झालेलं निकृष्ट बांधकाम पुन्हा नव्यानं केलं जात आहे। आधीचं खराब काम तोडून हे काम नव्याने करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली। वलगाव मार्गावरील रस्ता चौपदरीकरणाच्या कामात मोठा घोळ झाला, मोठा भ्रष्टाचार झाला। त्याचा सबळ पुरावा सिटी न्यूजनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवला आणि सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात ते जिवंत दृश्य बघताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेश दिले की जे काम आहे ते संपूर्ण काम तोडून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करावं। सिटी न्यूजला गेल्या 2 दिवसाआधी सार्वजनिक बांधकाम विभागानं सदरचे आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनावर सार्वजनिक बांधकाम विभाग कायम राहिला असून त्याने हे संपूर्ण बांधकाम तोडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आपण बघू शकतो की कर्मचारी कशा पद्धतीनं ते निकृष्ट काम तोडतायत। जितका वेळ या कामाला करण्यासाठी लागला नसेल तितक्या वेळापेक्षा अत्यल्प वेळात ते काम तोडल्या जात आहे। आणि आपण बघा, मी तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवतोय की साधे 4 बांबू टाकून सिमेंट कॉन्क्रीटचं पक्क काम हे तोडल्या जात आहे। याचाच अर्थ या कामात किती भ्रष्टाचार आहे, किती घोळ आहे हे सिद्ध होतं। सिमेंट कॉन्क्रीटचं केलेलं हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं गेलं। हे काम पाहता कामात किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला याचा अनुभव येतो। त्याचा हा जिवंत पुरावाच। या भ्रष्टाचाराची तक्रार सिटी न्यूजने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचं धाबच दणाणलं आणि त्यांनी लागलीच हे निकृष्ट काम तात्काळ तोडून नव्याने करण्याचे आदेश दिले। या आदेशानुसार काम सुरू झाल्याचं गुरुवारी बघायला मिळालंय। अधिकाऱ्यांनी जर अधिकाऱ्यांचं काम अधिकाऱ्यासारखं केलं आणि कर्मचाऱ्यांवर वचक ठेवला तर काम चांगलं होतं, परंतु अधिकाऱ्यांनी जर आपले खिशे भरण्याचं काम केलं तर काम कसं होतं हे सांगण्याची गरज नाही। जेव्हा या परिसरातील नागरिकांनी सिटी न्यूजकडे तक्रारी केल्या तेव्हा सिटी न्यूजनं या तक्रारीची शहानिशा केली आणि खरं काय ते उघड झालं। सिमेंट कॉन्क्रीटचं पक्क काम आणि कामही सार्वजनिक बांधकाम विभागाचं, मग ते किती चांगलं व्हायला हवं होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु ते काम किती चांगलं झालं हे सिटी न्यूजनं प्रत्यक्ष दाखवलेलं आहे। आता हे संपूर्ण काम तोडून या ठिकाणी नवीन काम होत आहे आणि ते काम सुद्धा किती चांगलं आहे हे चेक झाल्याशिवाय राहणार नाही। सिटी न्यूजचंही यावर लक्ष राहील। सिटी न्यूजच्या वतीनं तमाम नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की तुमच्या परिसरात जर का अशा प्रकारची काही गोडचुका होत असतील, काही निकृष्ट बांधकाम होत असतील किंवा नियमाला बगल देत कोणी काम होत असेल तर सिटी न्यूजला तात्काळ कळवा। सिटी न्यूज आपल्या पाठीशी उभा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन मुंगेसह पुढे सिटी न्यूज। सिटी न्यूजच्या वृत्ताची गंभीरतेने दखल घेतल्या गेली आहे। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच।
अमरावती महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे प्रमुख डॉक्टर देवेंद्र गुल्हाने यांना निलंबित करण्यात आलाय। संशयास्पद दस्तावेजांच्या आधारे देयक अदा करण्याचा आरोप त्यांच्यावर असून क्रीडा विभागाचे प्रशांत पवार यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली आहे। दैनंदिन साफसफाई कंत्राटदारांना संशयास्पद दस्तावेजांच्या आधारे देयक अदा करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याच्या कारणावरून मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवेंद्र गुल्हाने यांना निलंबित करण्यात आलाय। त्यांचा प्रभार डॉक्टर सोनी यांच्याकडे देण्यात आला आहे। क्रीडा विभागाचे कनिष्ठ लिपिक प्रशांत पवार यांचंही निलंबन करण्यात आलंय। पूर्वी दिलेल्या तरतूद नोंदवहीचे पेजेस नोंदवहीमधून फाडून प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, शिवाय क्रीडा अधिकाऱ्यांशी अरेरावीचं व अशोभनीय वर्तन केलं, याबद्दल क्रीडा विभागाचे कनिष्ठ लिपिक प्रशांत रामकृष्ण पवार यांचंही निलंबन करण्यात आलं आहे। पित्याच्या नात्याला कलंक फासणारी घटना घडली। बापानेच पोटच्या मुलीची अब्रू लुटली। या प्रकरणी गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने नराधम बापाला 11 वर्षांची सजा सुनावली आहे। बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारी येथे राहणाऱ्या 55 वर्षीय पित्यानेच आपल्या मुलीची अब्रू लुटली। ही मुलगी गर्भवती झाल्याने बिंग फुटलं। अशोक नामदेव पवार नामक या इस्माला 4 मुली 1 मुलगा आहे। मोठ्या मुलीचा विवाह झालाय। पत्नी बाहेरगावी गेली असताना अशोक पवारने मुलीवर शारीरिक अत्याचार केले व कोणाला सांगू नकोस म्हणून धमकीही दिली। जानेवारी 2013 मधील ही घटना आहे। ही मुलगी गर्भवती राहिल्याने खरा प्रकार उघडकीस आला। पीडित मुलगी, तिची बहीण व आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता हा खटला चालून जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी अशोक पवारला 376(2) फ कलमान्वये 1 वर्ष सश्रम कारावासासह 11 वर्षांची सजा सुनावली आहे। धमकी दिल्याबद्दल 506 कलमान्वये 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिन्यांची शिक्षा दिली आहे। हा तपास सरकारी वकील दास यांनी निकाली लावलाय। नामदेव पवार हा अंजनगाव बारीचा होता। त्याला 4 मुली आणि मुलगा होता आणि मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं। 2 नंबरची मुलगी 19 वर्षाची होती आणि जानेवारी 2013 मध्ये त्याची पत्नी घरी नसताना यांना बळजबरीचा बलात्कार केला आणि तिला जीव मारण्याची धमकी दिली आणि कोणाला जर सांगितलं तर तुला मारून टाकेल। आणि त्याचप्रमाणे त्या 2 महिन्यानंतर पुन्हा त्याची पत्नी ही दवाखान्यात भरती होती 10 दिवस। ती दवाखान्यात भरती असताना ही एकटी असताना त्यांना 3-4 वेळा तिच्या बळजबरी बलात्कार केला आणि जीव मारण्याची धमकी दिली। तू जर कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकेल। आणि त्याप्रमाणे तिची मोठी मुलगी आली तर तिची तब्येत बरोबर असल्यावर ती गावाला आली। त्यावेळेस सुद्धा दोघीजणी डॉक्टरकडे गेल्या। डॉक्टरांनी सांगितलं 3 दिवस गेले। मग तिच्या पत्नीने तुम्हाला विचारलं आरोपीला तुम्ही हे कसे काय दिवस कसे करायले? त्यांनी त्या पत्नीने मुलीने मला घराबाहेर काढून दिलं। त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी मुलीनं पोलिसांना रिपोर्ट दिला आणि याच्यावर गुन्हा रजिस्टर केला आणि याच्यामध्ये आम्ही न्यायालयात 6 साक्षीदार बसले आणि न्यायालयाने आज निकाल दिला आणि आरोपीला दोषी ठरवला की त्यांनी बळजबरी बलात्कार केला स्वतःच्या मुलीला, म्हणून न्यायालयाने त्याला 11 वर्ष सक्त मजुरी शिक्षा दिली। 376(2) फ 11 वर्ष सक्त मजुरी शिक्षा दिली। यशस दास जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक यशस दास साहेब यांच्या कोर्टाने आरोपीला 11 वर्ष सक्त मजुरी शिक्षा आणि 5000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास पुन्हा 3 महिने सजा आणि 506 कलमाखाली 1 वर्ष सजा आणि 1000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने सजा अशी शिक्षा आरोपीला दिली। वडाळी नाक्यावर इंडिका व्हिस्टा व ट्रकमध्ये जबरदस्त धडक झाली। इंडिका चालकाचं नियंत्रण गेल्याने हा अपघात घडला। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। वडाळी नाक्याच्या कॉर्नरवर 2 वाहनांची जबरदस्त धडक झाली, मात्र दैव बलवत्तर असल्याने इंडिकातील लहान मुले व त्यांचे पालक बचावले। इंडिका व्हिस्टा चांदूर रस्त्याने अमरावतीला येत होती तर ट्रक चांदूरकडे जात होता। इंडिकाचं संतुलन बिघडल्याने इंडिका ट्रकला जाऊन धडकली। ती थेट ट्रकच्या डिझेल टँकरलाच। MH34M 8047 क्रमांकाचा हा ट्रक आहे तर MH27AR 3037 क्रमांक इंडिका व्हिस्टाचा आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। शहरातील पाटीपुरा येथील मोहम्मद साबिर अब्दुल गफ्फार यांच्या घरी गुरुवारच्या दिवसा ढवळ्या 4 लाखांची चोरी झाली। चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सर्व कपाटे फोडून 3.5 लाख रुपये नगदी व चांदीचे भांडे असे 4 लाख रुपये इथून लंपास केले।
सायंकाळी मोहम्मद साबिर घरी परतले असता ही चोरी उजेडात आली. लागलीच तशी सूचना पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केलाय. दिवसाढवळ्या धाडसी चोरीच्या या घटनेने पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. खारपाण पट्ट्यात शेत तिथे शेततळे ही संकल्पना रुजली पाहिजे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभागातून जास्तीत जास्त शेततळ्यांची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केली. दर्यापूर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी करण्यासाठी पत्रकार दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुळे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे उपस्थित होते. मी संदीप बरबट लासूर या शेत शिवारमध्ये आज सध्या उभा आहे. या ठिकाणी 24 एकरामध्ये 24 एकर एरियामध्ये 8 एकर भागात हा शासनाचा जलशिवार योजनेअंतर्गत तलाव होत आहे. या तलावामुळे गावाच्या पाण्याची पातळी निश्चितच वाढणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गावाचा यामुळे सुटणार आहे आणि पाण्याची लेवल या गावाच्या आजूबाजूला वाढणार आहे. जनावरांचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे 80 ते 90 एकर शेतकऱ्यांना या तलावाचा निश्चित फायदा होणार आहे. माझं असं म्हणणं आहे, शासन जे करोड रुपयाचे अब्ज रुपयाचे जे मोठमोठे डॅम तयार करत आहे ते तयार केल्यापेक्षा असे छोटे छोटे जर केले तर लहान कास्तकारांना शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. आणि सर्व शेतकऱ्यांचे जे आत्महत्येचं आज प्रमाण चालू आहे ते निश्चित कमी होऊ शकतो. अभियानचं मूळ उद्देश आहे की प्रथम पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करणे, दुसरं जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे आणि संरक्षित सिंचन आपण ज्याला म्हणतो की कमीत कमी खरीपाला एक, रब्बीला एक, ज्या एक पाण्यामुळे आपलं पीक जातं. खरीपाचा पाऊस जर लांबला तर त्या एक पाण्याची आपल्याला गरज पडते किंवा रब्बीमध्ये जर पाऊस नंतर नाही, ऑक्टोबर नाही पडला तर पाण्याची गरज पडते. असं सिंचन प्रत्येक गावामध्ये कमीत कमी आपण शेततळ्याच्या माध्यमातून, ब्रिटिशकालीन तलावाच्या माध्यमातून, गाव तलावाच्या माध्यमातून आणि असे आपण जे नाला खोलीकरण बघितले. इथे आता सिमेंट नाला बांध शक्य नाही, परंतु त्याला पर्याय म्हणून आपण आता डोह तयार करत आहोत. असं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला एक तरी पाणी मिळेल कमीत कमी एक हंगामामध्ये. आपण तेवढं आपण विकेंद्रित जलसाठ्यातून. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. प्रभात चौकात चोरीची दुचाकी कोतवाली पोलिसांना आढळली. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं असता त्यांनी गाडी चोरीची कबुली दिली आहे. 5 मे रोजी प्रभात चौकातून MH27 R1 4861 क्रमांकाची दुचाकी आढळली होती. या चोरी प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी शेख नईम, शेख ताज व अफरोज खान, रशीद खान राहणार हैदरपुरा या दोघांना संशयाच्या आधारे अटक केली होती. त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. या चोरट्यांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राजुरा पारधीबेळ्यावर चरणाऱ्या गायीच्या तोंडात गावठी बॉम्ब फुटल्याने गाय जबर जखमी झाली आहे. गोहत्येचा हा एक प्रकार असू शकतो, तेव्हा या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी बजरंग दलाने केली असून फ्रेझरपुरा पोलिसांना निवेदनही दिलं आहे. राजुरा येथील पारधीबेळ्यावर चरणाऱ्या गायीच्या तोंडात गावठी बॉम्ब फुटल्याने गाय गंभीर जखमी झाली आहे. हा गोहत्येचा प्रकार असू शकतो अशी शक्यता व्यक्त करून बजरंग दलाने फ्रेझरपुरा पोलिसांकडे चौकशीची व कारवाईची मागणी केली आहे. इंदला येथेही काही दिवसांपूर्वी गायीचं मुख व अवशेष आढळले होते. या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी पोलिसांना करण्यात आली आहे. गायीने गावठी बॉम्ब खाल्ला, त्यामुळे गायीचा जबडा अक्षरशः फाटलेला आहे आणि गायीची प्रकृती गंभीर आहे. गायीला दवाखान्यात नेण्यात आलेला आहे, सरकारी दवाखान्यात. तिथे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की गायीवर कुठल्याच प्रकारचे उपचार करता येत नाहीत, त्यामुळे गायी परत पाठवलेली आहे आणि गायीला अशा मरण यातना भेटत आहेत. ह्याच एरियामध्ये फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इथे अशा बऱ्याच घटना होत आहेत की ज्याच्यामुळे मागे काही दिवसापूर्वी इंदला इथं गायीचं शिर कापून तिथं टाकण्यात आलं होतं. तेव्हाही आम्ही आलो होतो या गोष्टीबद्दल माहिती द्यायला.
पण आम्हाला योग्य तशी पूर्ण हे भेटलेली नाही आहे पोलिसांकडून. तर आमच्या पोलिसांना एवढीच विनंती आहे की त्यांनी योग्य ते लक्ष घालून योग्य ते कारवाई करावी. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. शहराच्या अनेक चौकात मिनी इतवारा बाजार भरू लागले आहेत. या मिनी इतवारा बाजारांमुळे नागरिकांना सोयीचं होत आहे, पण या सोयीची दुसरी बाजू घातक ठरू शकते. असं होऊ नये म्हणून प्रशासनाचं व पोलीस विभागानं याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अमरावती शहराचा मुख्य बाजार म्हणजे शहराचा इतवारा बाजार. हा इतवारा बाजार कालपर्यंत नागरिकांच्या भाजीपाला खरेदीसाठीचा मुख्य ठिकाण होता, परंतु या इतवारा बाजारात सायंकाळी 4 नंतर अशी गर्दी होते की नागरिकांना पाय ठेवायलाही जागा उरत नाही. रस्त्याच्या दोन्हीकडून येणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीनं हा अवघा बाजार फुलून जातो आणि त्यामुळं या इतवारा बाजार परिसरातील नागरिकांनी बाहेर दुकानं लावण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नागरिकही इतवारा बाजार सोडून बाहेरच खरेदी करण्याला प्राथमिकता देत आहेत. महानगरातील तहसील परिसर आणि राजापेठ परिसर यासह शहरातील अनेक भागांमध्ये आता भाजीची दुकानं सजू लागली असून इतवारा बाजारात येणाऱ्या ग्राहकांची गर्दी काही अंशी तरी का होईना कमी होत आहे. इतवारा बाजाराच्या गर्दीला कंटाळून या बाजारात येण्याचं नागरिक टाळतात आणि पर्याय म्हणून रस्त्याच्या कडेला भरणाऱ्या बाजारांकडे धाव घेतात. शहरात सध्या कित्येक चौकात मिनी इतवारा बाजार भरू लागले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तहसील कार्यालयापुढील बाजार. काल परवापर्यंत इतवारा बाजारात जे ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी जात होते ते ग्राहक आता भाजीपाला खरेदी करण्यासाठी निवडतात तो म्हणजे हा तहसील मुख्यालय परिसर. तहसील मुख्यालय परिसरातील दृश्य आपण जसे दिवसा बघू शकतो तेव्हा याच परिसराचं दृश्य रात्री कसं असतं ते आपण थोडा वेळ बघूया. आता याच चौकातील रात्रीचं दृश्य बघा. रस्त्याच्या दोन्ही कडेला हातगाड्या, अर्धा रोड या हातगाड्या व्यापतात आणि उरलेला ग्राहक. परिणामी वाहतुकीची कोंडी होणे काही नवल नाही. ग्राहकांच्या सोयीसाठी जरी हा बाजार वाटत असला तरी त्याचे परिणाम विपरीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे काही रात्रीचे दृश्य आपण नुकतेच बघितलेले आहेत आणि काल रात्री आपण हे दृश्य कॅमेऱ्यात टिपून ते आता सध्या प्रसारित करतोय जेणेकरून आपल्याला हे दाखवता येईल की या तहसील मुख्यालय परिसरात रस्त्याच्या दोन्ही कडेला कशी भाजीची दुकानं लागतात आणि ग्राहक या दुकानांमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठीची झुंबड करतात. यावेळी नेमकं काय होतं की या रस्त्याच्या दोन्ही कडेला भाजीची दुकानं लागतात आणि त्यामुळं खरेदी करण्यासाठी येणारा जो ग्राहक आहे तो रस्त्यावर आपली गाडी उभी करतो आणि काहीच त्याची सामानाची खरेदी करतो. हे जे आहे हे नागरिकांच्या सोयीसाठी होत आहे, परंतु यामुळे वाहतुकीला खोळंबा होतोय याचीही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. वाहतूक पोलीस म्हणा किंवा मग या परिसराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कोतवाली पोलिसांनी किमान 2 पोलीस गार्ड जर या परिसरात रात्री तैनात ठेवले तर जे काही त्रास होतो, जे काही अडचण जाते ती जाणार नाही हे तेवढंच खरं. शहरातील राजापेठ चौकातही भला मोठा मिनी इतवारा बाजार भरतो. येथेही खूप गर्दी रात्री उशिरापर्यंत असते. येथे तर मारहाणीचेही प्रकार या दरम्यान कित्येकदा घडले आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता हा मिनी इतवारा बाजार व्यापतो तरीही येथे पोलीस नसतात. ही बाब गंभीरच आहे. इतर वेळी चौकाचौकात दिसणारे पोलीस गरजेच्या ठिकाणी का ठेवले जात नाही असंही नागरिक विचारत आहेत. महानगरातील ज्या परिसरात आपण पोहोचलो तो परिसर आहे राजापेठ परिसर. राजापेठ परिसरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न खरंच खूप मोठा बिकट आहे. ज्या परिसरात आपण सध्या बघतोय तिथे भाजी बाजार आहे आणि या परिसरात सायंकाळची जी गर्दी असते ती तोफा भाव गर्दी या परिसरात उचलते. या परिसरातला आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हटलं म्हणजे या परिसरात जो रेल्वे क्रॉसिंग आहे ते रेल्वेचं क्रॉसिंग जेव्हा गेट उघडतं तेव्हा वाहन चालकांची घनदाट गर्दी ती या दोन्ही रस्त्यांच्या कडेला धावते आणि अशा वेळेस जो भाजी बाजार गर्दीनं फुलून जातो त्या वाहनांच्या गर्दीनं फुलून जातो. अशा वेळी येथे मोठा धोका होण्याची, मोठा अपघात होण्याची शक्यता 100% बनवते. त्यामुळे या परिसरात सुद्धा पोलिसांनी रात्रीच्या वेळी किमान 2 पोलीस कर्मी जरी तैनात ठेवले तर संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. कारण की आपण बघतोय की या
परिसराच्या अगदी मागच्या बाजूला राजापेठ पोलीस ठाणं आहे. जसं आपण कोतवाडी पोलीस ठाण्याच्या मागची बाजू बघितली की त्या परिसरात सुद्धा तहसीलच्या परिसरात बाजार भरतो आणि तिथंही गर्दी होते. त्याच प्रकारे या परिसरातही गर्दी होते आणि या परिसरातील गर्दीचं जर नियोजन करायचं झालं तर रात्री या परिसरात सुद्धा 2 ते 3 पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती अत्यंत गरजेची आहे. हे बाजार तर बंद होऊ शकणार नाही, कारण की नागरिकांना घरी जाताना, ऑफिसमधून जाताना जो बाजार जवळपास लागतो त्या बाजारातून ते खरेदी करतात आणि ते बाजार सहसा बंद करणे शक्य नाही. त्यामुळे त्या गर्दीचं सुनियोजन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचकडे आजची लक्ष वेधत आहे. प्रशासनानं, पोलीस विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन मोगरेसह अमोल कोडे, सिटी न्यूज. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकाम झालंय, त्यांचं सर्वेक्षण करण्यात येत असून या संदर्भात मनपा आयुक्तांनी प्राचार्यांची बैठक घेतली. विद्यार्थ्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण होत आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. शहरात अनेक इमारतींचं नूतनीकरण झालंय तर अनेक बांधकाम नवीन झाले आहेत. या सर्वेक्षणासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याने मनपा आता विद्यार्थ्यांची मदत घेणार आहे. विद्यार्थ्यांना कंत्राट देऊन इमारतींचं सर्वेक्षण महानगरपालिका करणार आहे. या संदर्भात महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. अमरावती शहरामध्ये ज्या नव्याने विकसित झालेल्या मालमत्ता आहेत किंवा ज्यांचं अतिरिक्त बांधकाम झालेलं आहे त्यांना टॅक्स आकारणी बऱ्याच अंशी झालेली नाही, तर त्यांचं पूर्ण सर्वेक्षण करून शहरभरातून त्यांचा एक आपल्याला पूर्ण डेटा जमा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने तांत्रिक मनुष्यबळ आपल्याला आवश्यक होतं, ते आपल्याकडे नाही आहे. त्या अनुषंगाने आपण जे अभियांत्रिकी कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, त्यानंतर ITI आहे, या सर्वांच्या प्राचार्यांना आज बोलवलं होतं आणि त्यांना आपण तसं मनुष्यबळ पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आयुक्त साहेबांनी. शहर बस चालकांनी मनपा आयुक्त गुडेवार यांच्याकडे तक्रार केली आहे. शहर बसला बसस्थानक व रेल्वे स्थानकात प्रवेश नसल्याने होणाऱ्या या गैरसोयीबद्दल चालकांनी मनपा आयुक्तांना अवगत केलंय. रेल्वे स्थानक व बस स्थानकात शहर बसला प्रवेश नसल्याने बस चालकांची गैरसोय होते. याबाबत चालकांनी मनपा आयुक्तांना आपली समस्या सांगितली. बडनेरा रेल्वे स्थानकात शहर बस उभी केली असता रेल्वेकडून मेमो दिला जातो, अन्यथा ड्रायव्हर कंडक्टरला भुसावळला पाठवलं जातं. मध्यवर्ती बस स्थानकात ऑटोमुळे समस्या आहे अशी कैफियत बस चालकांनी मांडली असता मनपा आयुक्त गुडेवार यांनी ताबडतोब दखल घेतली आहे व लेखी निवेदन मागितलं असून आपण सिपींशी बोलू असं आश्वासनही दिलं आहे. शहर बस अध्यक्ष प्रदीप भागवत, डेपोवरून जो ऑटोंचा त्रास आहे, बस उभ्या नाही राहू देत, त्याबद्दल आम्ही थोडं माहिती देण्याकरता गेलो होतो आणि त्या बसेस मागं तर प्रवाशांना त्रास होते, खूप लांब जावं लागते. आणि तसंच रेल्वे स्टेशनवर आतमध्ये रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये बसेस उभ्या नाही करू देत. उभ्या केल्या तर रेल्वेवाले मेमो देतात आणि मग ते भुसावळला नेतात ड्रायव्हर कंडक्टरला. ते योग्य नाही आहे आणि ते प्रवाशांच्या सोयीसाठीच आहे. रेल्वेचे प्रवासी आम्ही नेतो, आमचे प्रवासी आम्ही रेल्वेला देतो इकडून नेले, बस एवढंच म्हणणं होतं. काय बोलले आयुक्त साहेब निवेदन द्या, मी सर्व करून देऊ, व्यवस्थित करून देतो. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डॉक्टर व नर्सेसची रिक्त पदं भरण्यात येत आहेत. बुधवारी उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर गुरुवारी यादी जाहीर झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील परिचारिकांचे 5 तर डॉक्टरांचे 4 पदं रिक्त होते. या पदांसाठी मंगळवारी उमेदवारांनी महापालिकेत अर्ज दाखल केले होते. बुधवारी या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असता गुरुवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी बघण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य तर काहींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. 2 ते 3 नावं वेटिंग ठेवण्यात आली आहेत. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय.
काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत, शतम जीवेत, जीवेत शरद शतम. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.